एखादी वरिष्ठ अधिकारी जर असेल आणि तो सक्षमपणे निर्भीडपणे आणि एक जिद्दीने जर काम करत असेल तर त्याचा प्रभाव जो आहे तो ग्रामीण भागामध्ये दिसून येतो। CO म्हणून वैभव वाघमारे यांनी वाशिमचा कार्यभार सांभाळल्यानंतर वाशिम जिल्ह्यातल्या शाळा ज्या आहेत, जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत त्या एकदम चकाचक होत आहेत। वेगवेगळे उपक्रम जे आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये राबवले जात आहेत। रिचार्ज करायची जी क्षमता आहे शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, ती पारंगत झाल्याचं वैभव वाघमारे यांच्या कार्यावरून दिसून येते। कारण ज्या आम्ही ग्रामीण भागामध्ये पूर्ण वाशिम जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळांचा दौरा केला त्यामध्ये रंगरंगोटी आहेत, वेगवेगळे आदर्श जे व्यक्तिमत्व आहेत त्यांचे फोटो लावणे, वेगवेगळे पर्यावरणाशी संबंधित जे आहेत ते फोटोज लावणे, शाळा चकाचक आणि कशी सुंदर करता ही वेगवेगळे शासनाचे उपक्रम कसे विद्यार्थ्यांना कळेल, सोबतच जे जनरल नॉलेज आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांची कशी भर पडेल त्या दृष्टिकोनातून जे आहे वाशिम जिल्ह्यातल्या ज्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत त्या एकदम सुटसुटीत आणि एकदम व्यवस्थित केल्या जात आहे। या संदर्भात आम्ही या गावचे जे शिक्षक आहेत, जिल्हा परिषद शिक्षक त्यांच्याशी बोलूया की नेमकं यामागचं उद्देश काय आहे आणि या संदर्भात त्यांना काय वाटतं। सर, हा जो उपक्रम आहे वाशिम जिल्ह्यातल्या ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्या चकाचक करायचा आहे, तर तुम्हाला काय वाटतं या संदर्भात, या उपक्रमाबद्दल? माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जे त्यांचा मानस होता की तळागाळातील मुलं ही शिकत आहेत परंतु गुणवत्ताधारक होत नाही, त्यामध्ये कुठेतरी उणीव येत आहे हे त्यांनी हेरलं आणि त्यांनी आम्हाला त्या तिन्ही बाबी दिल्या होत्या। अध्ययन निष्पत्ती, बोलकी शाळा आणि सुविचार आणि ह्या ज्या बाबी आहेत ह्या आम्ही पूर्ण करत असताना थोडा त्रास जरी झाला तरी मात्र यामधून सर्व शाळा समान दिसून बोलक्या दिसत आहे आणि मुलांमध्ये सुद्धा त्यामधून प्रगती दिसून येतात। तुम्ही जर पाहिलं तर ही शाळा, ह्या शाळेतला आतला भाग इंच हा सुद्धा एक बोलका झालेला आपल्याला दिसत आहे। बोलकी शाळा जी आहे हा कॉन्सेप्ट जो आहे हा घेऊन जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत चकाचक होत आहे। अशा पद्धतीचे अधिकारी जे आहेत, चुस्त दुरुस्त अधिकारी आणि एकदम प्रशासनावरती पकड असलेले अधिकारी, जर वैभव वाघमारेसारखे अनेक अधिकारी जर अशा पद्धतीनं प्रशासनामध्ये सुसूत्रता आणि पारदर्शकपणा आणत असतील तर निश्चितच जिल्हा परिषद आणि प्रशासनामध्ये एक सक्षमपणा आणि एक नाविन्य येऊ शकतं। सुजित ठमके, वाशिम जिल्हा समाचारसाठी, वाशिम।